तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 26 सॉल्व करणार आहे. द अमाऊंट ऑफ वर्क डन इन इन्क्रीजिंग द व्होल्टेज अक्रॉस द प्लेट ऑफ कॅपॅसिटर फ्रॉम 5 वोल्ट टू 10 वोल्ट इज डब्ल्यू. तर डब्ल्यू इतकं वर्क डन दिलेलं आहे जर आपण पोटेन्शियल इन्क्रीज केलं 5 वोल्टपासून 10 वोल्टपर्यंत. ओके, तर आपल्याला आणखीन वर्क डन विचारलेलं आहे. वर्क डन इन इन्क्रीजिंग इट फ्रॉम 10 वोल्ट टू 15 वोल्ट विल बी. तर 10 वोल्टपासून 15 वोल्टपर्यंत जर आपण पोटेन्शियल वाढवलं तर त्या केसमध्ये वर्क डन किती असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. हा क्वेश्चन 2016ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे डब्ल्यू, बी ऑप्शन आहे 0.6 डब्ल्यू, सी ऑप्शन आहे 1.25 डब्ल्यू आणि जे डी ऑप्शन आहे ते आहे 1.67 डब्ल्यू. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? चला तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला अमाऊंट ऑफ वर्क डन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये व्होल्टेज इन्क्रीज होतं आहे 5 वोल्टपासून तर 10 वोल्टपर्यंत. ओके, तर आपल्याला पहिलं केसमध्ये पोटेन्शियल दिलेलं आहे 5 वोल्टपासून तर ही इन्क्रीज होणार आहे किती तर 10 वोल्ट एवढ्या पोटेन्शियलपर्यंत त्याचं काय होणार तर पोटेन्शियल इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, आणि या केसमध्ये जे वर्क डन होणार आहे ते किती असणार तर डब्ल्यू इतकं वर्क डन आहे. आता वर्क डन म्हणजेच काय? एनर्जी स्टोअर इन अ कॅपॅसिटर. मग डब्ल्यू इतकं वर्क डन होणार आहे आणि याचा फॉर्म्युला घ्यायचा. आता याची एनर्जी U2 राहील आणि याची एनर्जी किती राहणार तर U1 इतकी राहणार. आणि एनर्जी स्टोअर इन अ कॅपॅसिटर जर घेतला तर तो असेल 1/2 CV². मग काय राहील तर V2² मायनस 1/2 CV². ओके, एवढं काय असेल तुमचं एनर्जी. या दोन्ही टर्ममधून कॉमन येणार आहे 1/2 C आणि इथं काय राहिलं तर V2² मायनस V1² एवढं राहिलं. ठीक आहे, आता V2ची Cची व्हॅल्यू दिली नाही ती तशीच राहू द्या आणि V2 जो दिलेला आहे V2 किती दिलेला आहे तर तुम्हाला 10 त्याचा काय करायचा स्क्वेअर मायनस V1 दिलेला आहे तुम्हाला 5 त्याचा काय करायचा स्क्वेअर. 10चा जर स्क्वेअर केला तर 10चा स्क्वेअर असेल किती 100 आणि 5चा स्क्वेअर जो आहे तो किती येतात 25. 100 मायनस 25 किती झाला 75. मग झाला 75 डिवायडेड बाय 2C. इथे काय झालं तर तुमचं पहिल्या केसमध्ये वर्क डन झालं. आता दुसरी केस दिलेली आहे. ओके, तर वर्क डन इन्क्रीज होणार आहे 10 वोल्टपासून तर किती तर 15 वोल्टपर्यंत. V2 तो दिलेला आहे आणि तिथून आपल्याला V3 दिलेला आहे. V3 जो दिलेला आहे तो किती दिला तर 15 वोल्ट. पण कुठून V2 पासून तर V3 पर्यंत तो इन्क्रीज होणार आहे. मग त्या केसमध्ये त्यांनी वर्क डन आपल्याला विचारलेलं आहे. वर्क डन किती होणार आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. मग त्याला एक काम करू आपण W1 कन्सिडर करू आणि W1 किती राहील U3 मायनस U2. इथून तर इथपर्यंत आपलं काय होत आहे चेंज होत आहे. ठीक आहे, आणि एनर्जीचा फॉर्म्युला जो आहे तो किती 1/2 CV². मग काय करा V3² मायनस 1/2 CV2². या दोन्ही टर्ममधून परत कॉमन येणार आहे 1/2 C आणि करायला V3² मायनस V2². 1/2 C तसाच घेतला. V3 जो आहे तो किती दिला तर 15 त्याचा काय करायचा स्क्वेअर मायनस V2 जो दिलेला आहे तो किती येतात 10चा स्क्वेअर. 15चा जर स्क्वेअर घेतला तर 15चा स्क्वेअर येईल 225 आणि 10चा जर स्क्वेअर केला तर तो किती येणार तर 100 येणार. ओके, 225 मधून जर 100 जर मायनस केलं तर तो भेटेल 125. ओके, आणि डिवाइड बाय काय झालं 2 इंटू काय राहिला C. हे काय झालं तर तुमचं W1. आता आपल्याला विचारलं तर हा W1 किती असणार आहे डब्ल्यूच्या टर्ममध्ये घ्यायचं आहे. मग एक काम करा, याला इक्वेशन 1 कन्सिडर करा आणि याला काय करा इक्वेशन 2 कन्सिडर करा. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने काय करा डिवाइड करा. मग आता नेक्स्ट केसमध्ये इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. ओके, इक्वेशन 2 काय आहे तर इक्वेशन 2 आहे तुमचा W1 आणि इक्वेशन 1 जो आहे तो किती येतात W1 ची व्हॅल्यू आली 125 डिवायडेड बाय 2 इंटू C आणि याची जी व्हॅल्यू आहे ती किती येतात 75 डिवायडेड बाय 2 इंटू C. C आणि C काय झाला कॅन्सर. सिमिलरली 2 आणि 2 पण काय आला कॅन्सर. मग आपला आन्सर राहिलं 125 डिवायडेड बाय 75. आता 125 आणि 75 तर तुम्हाला हा नंबर दिसेल 25च्या टेबलमध्ये. 25 5 जा आणि 25 3 जा. ओके, 25 5 जा 125, 25 3 जा 75. आता 3 ने याला डिवायडेड करा. 3 1 जा 3 तर 5 मायनस 3 जर केला तर उरला 2 म्हणजे किती झाला 20. तर 3 6 जा किती झाला आपला 18. परत 2 उरला 3 6 जा किती 18.
मग 6666 वाढतच राहणार आहे, तर आपण याला राऊंड अप करणार आहे आणि ती जी राऊंड अप केलेली व्हॅल्यू आहे ती किती येणार तर 7. मग इकडे कोणाची व्हॅल्यू झाली W1 डिवायडेड बाय डब्ल्यूची, पण आपल्याला W1च फाइंड करायचा आहे. हा W इकडे डिवायडेड, इकडे काय करा मल्टिप्लाय, मग आपला आन्सर येईल 1.67 टाइम्स W. W1 इज इक्वल टू 1.67 टाइम्स W. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्ट या ठिकाणी मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन डी, आणि ऑप्शन डी म्हणजे W1 इज इक्वल टू 1.67 टाइम्स W.